नितीश कुमार आणि चंद्रबाबू हे हुकुमशहा सोबत जाणार नाहीत असं मला वाटतं. संजय राऊतांनी हे वक्तव्य केलंय. तर निवडणुकीमध्ये मोदींचा पराभव झालाय, मोदी आता ब्रँड राहिले नाहीत असा खोचक टोला देखील राऊतांनी लगावलाय. लोग 100 सीट भी देने के तैयार नहीं थे. लोगों ने हमको 250 सीट दी और सरकार बनाने का मैंडेट है. आपके पास कहाँ मैंडेट है? अगर चंद्रबाबू और नीतीश कुमार जी ने ये तय कर लिया कि हमको तानाशाह के साथ नहीं जाना है, हमें लोकतंत्र के साथ जाना है, हमें डेमोक्रेटिक सिस्टम में काम करना है, और ये दोनों नेता ने अब तक तानाशाही के खिलाफ संघर्ष किया है, कुछ चंद्रबाबू जी हो या नीतीश कुमार जी हो, मुझे नहीं लगता ये लोग तानाशाह के साथ जाएंगे. मोदी यांचा पराभव झालेला आहे हे आधी तुम्ही मान्य केलं पाहिजे. नरेंद्र मोदी हा ब्रँड राहिला नसून फार तर ती ब्रँडी झालेली आहे त्याची. तुम्ही देव नसून मनुष्य आहात आणि सामान्य मनुष्य आहात आणि या देशाच्या जनतेनं तुमचा पराभव केलेला आहे. तुम्ही कोण आहात हे दाखवून जमिनीवर आणलेलं आहे. वाराणसीमध्ये आपण काशीपुत्र, गंगापुत्र, देवपुत्र आहात ना. आपल्याला तुमच्या काशीमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला. 1.5 लाख मताने जिंकला. तुमच्यापेक्षा राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून 4-4 लाखानं जिंकले. अमित शहा 4 लाखानं जिंकले. तुम्ही मान्य करा की पराभव झाले.